हाय गाईज, मी आले होते आज मम्मीच्या घरी. हे आमचं कागदी वेलचं एंट्रन्स आहे, फुल काश्मीर वाई बनणारं. आल्या पहिले घरात गणपतीची पूजा केली मस्तपैकी. बरेच दिवसांनी पूजा केल्यानंतर खूप बरं वाटतं मम्मीच्या घरी. नंतर आम्ही माझ्या माशीची टँक आहे, जी एंजल टँक आहे, जी लाईफ प्लॅन्टेड आहे गाईज. खूप वर्ष झाली या टँकला. नंतर आमचे पेंटिंग्स मी आणि माझ्या बहिणीने काढले होते वॅकेशनमध्ये जेव्हा आम्ही आलो होतो. आज मी आले होते लग्नासाठी. थाळा बनवायचा होता आम्हाला. बेसनाचा थाळा मी बनवला हा काही. याचा व्हिडिओ नंतर तुम्हाला शेअर करेन. नंतर थकलो भरपूर. नंतर साधं जेवण केलं आम्ही. वरण भात भाजी मम्मीने बनवलं, चपात्या आणि बेसिक जेवण आम्ही मस्तपैकी जेवलो संध्याकाळी. आणि जास्त काय लाईट जेवण. आणि नंतर राघव मस्तपैकी चिल करत त्याचा फेवरेट मूवी बघत बघत मस्त चिल करत झोपला. आणि हा आजच्यासाठी एवढंच गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय व्हिडिओ. थँक्यू. बाय. हाय गाईज, मी आले होते आज मम्मीच्या घरी. हे आमचं कागदी वेलचं एंट्रन्स आहे, फुल काश्मीर वाई बनणारं. आल्या पहिले घरात गणपतीची पूजा केली मस्तपैकी. बरेच दिवसांनी पूजा केल्यानंतर खूप बरं वाटतं मम्मीच्या घरी. नंतर आम्ही माझ्या माशीची टँक आहे, जी एंजल टँक आहे, जी लाईफ प्लॅन्टेड आहे गाईज. खूप वर्ष झाली या टँकला. नंतर आमचे पेंटिंग्स मी आणि माझ्या बहिणीने काढले होते वॅकेशनमध्ये जेव्हा आम्ही आलो होतो. आज मी आले होते लग्नासाठी. थाळा बनवायचा होता आम्हाला. बेसनाचा थाळा मी बनवला हा काही. याचा व्हिडिओ नंतर तुम्हाला शेअर करेन. नंतर थकलो भरपूर. नंतर साधं जेवण केलं आम्ही. वरण भात भाजी मम्मीने बनवलं, चपात्या आणि बेसिक जेवण आम्ही मस्तपैकी जेवलो संध्याकाळी. आणि जास्त काय लाईट जेवण. आणि नंतर राघव मस्तपैकी चिल करत त्याचा फेवरेट मूवी बघत बघत मस्त चिल करत झोपला. आणि हा आजच्यासाठी एवढंच गाईज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय व्हिडिओ. थँक्यू. बाय.